महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण। शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स। उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्वीकारला पदभार। आमच्या जागेमध्ये परवानगी न घेता जबरदस्ती केलेली आहे, याबद्दल तुमचा आता नवीन उपक्रम काय असेल? हे बघा, आजच या ठिकाणी या खुर्चीवर मी बसलेलो आहे। प्रशासनाचा फारसा अनुभव आम्हा साऱ्यांना नाही, आम्ही नौके आहोत, परंतु पुढच्या काळामध्ये लोकांवर जे जे अन्याय झालेले आहेत त्यासाठी आम्ही लढू। त्यासाठीच खरं तर आम्ही खुर्चीवर बसलेलो आहोत। लोकांवर कुठेही अन्याय होऊ देणार नाही, लोकहिताची कामं करू। जी कामं मी कायमच सांगत आले, जी व्हायला पाहिजे होती, जसे गटर मीटर वॉटर असतील किंवा मूलभूत सुविधा असतात, त्या सुद्धा करण्यासाठी मी सगळ्याच नगरसेवकांना आज या निमित्ताने यांना सुद्धा प्रेमाची विनंती करू इच्छिते की आपण या एसी केबिन मध्ये न थांबता मी सुद्धा बाहेर जनता दरबार घेणार आहे। कारण आम्ही सगळेजण डेस्क टाकून 15 दिवसातून एकदा बाहेर बसणार आहोत आणि लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि आम्ही जनता दरबार घेणार आहोत आणि आम्ही एक हेल्पलाईन सुद्धा करणार आहोत। 24 तासामध्ये वर्किंग डे मध्ये ज्या गोष्टी नगरपालिकेतून त्वरित सुटू शकतात त्या गोष्टी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रयत्न करू, विकासाच्या कामाच्या आड जो येईल त्याला बाजूला ठेवून आम्ही काम करू, परंतु आम्ही काम करत राहू। कारण जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करू। सर, मॅडम तुमच्या बरोबर किती नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत? कालच शासनाचा आदेश झालेला आहे की मला सुद्धा मताचा अधिकार आहे, त्यामुळे आमची 10 मतं तर विकास कामासाठी असणारच आहेत। ताई, जर नगरसेवकांची संख्या बघितली तर 11 नगरसेवक या महिला आहेत आणि 22व्या तुम्ही नगराध्यक्ष म्हणून आहात। तर महिलांची संख्या नगर परिषदेमध्ये जास्ती होते, महिला शक्ती कुठेतरी नगरपालिकेमध्ये काम करणार आहे, काय म्हणाल याच्यावर? उरण हे आमचं कुटुंब आहे, घर आहे। जेव्हा कुठल्याही आपण बघाल घराच्या तिजोरीच्या चाव्या ह्या महिलांकडे असल्याच्या नंतर त्या उत्तमपणे कारभार आखू शकतात, हे आपण कायमच पाहिलेले आहे। त्यामुळे आम्ही महिला साऱ्या जणी मिळून उरणच्या विकासासाठी आणि आमचे सगळे भाऊबंद जे आहेत हे उरणच्या विकासासाठी काम करू। मॅडम, या ठिकाणी तुम्ही दिबा पाटलांचा फोटो लागलेला आहे, कशा पद्धतीने पुढचा लढा असेल? दिबा पाटील साहेब हे लोकनेते होते, ते सर्व समाजासाठी झटले। आगरी कोळी कराडी समाजाचा आमचा आधारस्तंभ, आमचा मान सन्मान आहेत। आज बघाल, काल एअरपोर्ट झाला, दिबा पाटील साहेबांचं नाव देणार अशा वल्गना झाल्या, परंतु काल ड्रोन शोच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे। अदानी एअरपोर्ट म्हणून अशा पद्धतीचे ड्रोन शो झालेला आहे। अशा पद्धतीने जर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांचं सरकार असेल तर आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचा आणि आमचा अपमान करण्याचं काम या सरकारने आणि राज्यकर्त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं। पहिला प्रश्न नोकरीचा, तर कुठल्या तरी विशिष्ट लोकांना नोकऱ्या देणारे असतील आणि आमचे भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणचे लोक जर नोकरीपासून वंचित राहणार असतील तर तसं आम्ही होऊ देणार नाही। पुढच्या काळामध्ये आम्ही लढा हा निश्चितपणे उभारणार। आमचे नेते खर तर बाळ्या मामा माझ्या प्रचारामध्ये पण सहकार्य त्यांचं होतं। या ठिकाणी आवड साहेब आले होते। या ठिकाणी आपण बघाल, जे नेते आले त्यांच्यावर टीका करण्याचं काम केलं। कोण तो बाळ्या मामा वगैरे म्हणलं गेलं तर मी तुम्हाला आज सांगते, पदभार हा मी नम्रपणे स्वीकारला आहे। गर्व आणि अभिमान माझ्याकडे कधीही येणार नाही, परंतु मी ज्या समाजाची आहे त्या समाजाचं खरं तर मला त्यावर प्रेम आहे।
आम्ही आगरी कोळी कराडी असतील भूमिपुत्र असू, आम्ही मिठाला जागणारे आहोत, कारण आम्ही मीठ पिकवणारे होतो. त्यामुळे मिठाची किंमत आमच्यापेक्षा जास्त कोणाला माहित नाही. परंतु आम्ही एखाद्याला घास देतो ताटातला, पण जो नडला त्याला त्याची औकात दाखवायची सुद्धा ताकद आमच्यामध्ये आहे. एखाद्याला घास देतो, परंतु त्यांनी जर आम्हाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न केला किंवा बाळ्या मामा वगैरे कोण माहित नाही, ओला फटाका वगैरे म्हणला असेल, तर त्याला सुद्धा या निमित्ताने मी सांगू इच्छिते की ते आमच्या समाजाचे खासदार आहेत. ते समाजामध्ये खासदार झाल्यापासून दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लावावं म्हणून ते भांडत आहेत. आणि जर असं तुम्ही बोलणार असाल तर खऱ्या अर्थाने आगरी जात आम्हाला दाखवावी लागेल. खऱ्या अर्थाने जर तुम्ही असं बोलत राहाल तर दिलेला घास आम्ही दिलेला प्रेमाने असतो, परंतु पाठ सुद्धा काढून घ्यायची ताकद आमच्याकडे आहे आणि वेळ प्रसंगी लंगोट सुद्धा सोडण्याची ताकद आमच्या आगरी कोळ्यांमध्ये आहे, हे विसरू नका. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.